स्वामी रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा अनुभव दक्षिणेश्वर काली मंदिरात पुजारी म्हणून नियुक्त झाल्यानंतर घडला. असे मानले जाते की राणी रासमणी यांनी बांधलेल्या या मंदिरातील देवी कालीची मूर्ती पाहिल्यानंतर रामकृष्णांच्या अंतर्मनात काहीतरी अद्भुत बदल घडला. दगडाची मूर्ती त्यांच्यासाठी खरी माँ काली होती, जणू त्यांच्या प्रेमळ भेटीसाठी उभी होती. देवीच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी ते इतके व्याकुळ झाले होते की एकदा मंदिरातील तलवार हातात घेऊन त्यांनी आत्महत्येचा विचार केला. परंतु त्या क्षणी मंदिर प्रकाशाने भरून गेले आणि साक्षात देवी काली स्वतः प्रकट झाली. देवी जिवंत, तेजस्वी आणि प्रेममय स्वरूपात रामकृष्णांसमोर उभी राहिली आणि ते त्या दिव्य अनुभवात इतके मग्न झाले की आपले भौतिक शरीर विसरून गेले. त्या क्षणानंतर रामकृष्ण आणि माँ काली एका अविभाज्य नात्यात बांधले गेले. ऐका या मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.